तर हे बघा मित्रांनो, तुम्ही ना वर्धेच्या मार्केटमध्ये हे मोबाईलची शॉप तर बघितली असन, कारण की मी तुम्हाला मोबाईलच्या शॉपचं नाम दाखवणार नाही. आणि इथं ह्या दुकानात मी कशासाठी गेलो होतो हे तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर विचारू शकता, आणि मी काय विचारलं होतं ते. आणि त्याच्यानंतर आम्ही तिकडून आलो होतो महावीर गार्डनमध्ये. इथून आम्ही आलो होतो घुमाले, कारण की ऊन खूप होतं बाहेरमध्ये. मग काढले होते आम्ही ना तिकीट काढले होते आम्ही ना 4. तर 4 त्या कोणाकोणासाठी होत्या हे मला तुम्ही नक्की सांगा. तर बघा, आता आपण जाऊ आतमध्ये आणि आतमध्ये बघू काय काय एन्जॉयबल आहे. हे बघा, ते झुले फ्रीवाले आहे. इथं पैसे वगैरे काही लागत नाही. हे बघा, आय लव माय वर्धा महावीर गार्डनचं. आणि आता चला समोर काय आहे तर आपण बघू. या तेजस वगैरे हा खिलौने ओलन ते एकदम टकाटकच होते इथं, पण काही घेतले नाही. तिथं आर के स्टुडिओ बी चालू होता, पण गाणे एकदम खतरनाक बकवास होते. मग तिथून पाहिले आम्ही ना ट्रेन. मग ट्रेनमध्ये काही लोक बसून होते, पण ट्रेन काय ते चांगली चालत नाही होती. मग तिथून आलो आम्ही या लाईटिंगमध्ये जातो. तिथं चिवडा वगैरे पाहत होतो. हे बघा, तिथं ते लेकरं खेळत आहे चांगले. जंक्शन आहे म्हणते कोणचा तरी, इथवारा आहे का काय होय ते पा पुढं बोर्ड कशी होती ते एक नंबर. मग तिकडून आलो भूत बंगल्यामध्ये आलो. तेजस माझ्या भावाचे पोरं म्हणतो ते आम्हाला खेळायचं मला खूप भेट होते, पण तिथं काही गेलो नाही कारण की मीच भेट होतो. मग तिथून गेलो आम्ही चिवड्याच्या दुकानात. मग चिवड्याच्या दुकानात ताईला विचारलं चिवडा कितीचा आहे. मग चिवडा म्हणते आहे 30 रुपयाचा. मग तिथून घेतली होती मी पाण्याची बॉटल. मग पाण्याची बॉटल घेऊन मग चिवडा बनवायला लावला तिखट. आणि ताई खूप हसत होती खतरनाक, कारण तिचा बनवत होता आम्ही व्हिडिओ. मग तिथून घेतला चिवडा. मग चिवडा खायला आम्ही ना, मग चिवडा आणशू मी आणि तेजस. मग आम्ही ना खाल्ला होता चिवडा. मग तो होता काफी फिका, मला काय आवडला नाही. मी जास्त काही खाल्ला नाही. मग तरी पण आखरी म्हणे थोडा पेलून टाकला. म्हणजे ते आलोक काय खात होता. हे बघा, खाणं बघा कसं होतं माझंवालं जबरदस्त. मी बघू शकता. मग तिकून गेलो आम्ही पुन्हा त्या झुला खेळण्यासाठी. झुल्याची तिकीट विचारली, ते होती 30. तुम्ही पण खेळले असेल महावीर गार्डनमध्ये, मला नक्की कमेंट करून सांगा का तुम्ही झुले वगैरे खेळले. काही लेकरांचे आहे पण आपणही खेळू शकतो थोडे बहुत. हे बघा, या झुल्यामध्ये आता खूप खतरनाक मजा येते. पण जेव्हा मी बसलो होतो तर खूप आपत आली होती. हे बघा, आता आलो का नाही, मी बसलो होतो. आत्ता येते इथं मजा. हां पाय बाई, मजा कशी खतरनाक करत होतो मी. घर घुमे उलटी झाल्यासारखं झालं भयानक. मग तिथून एवढी चक्कर आल्यासारखं कसं लागत आहे आलोक? आलो. बेकार मूड झालं होतं त्याच्यात आणि तू बसून. हसत आहे? खायलाच तरी बसलो होतो. पूर्ण बाहेरच येत होतं माझंवालं, पण वाचलं. तिथूनच उतरलो मी. मग केला आम्ही ना, मग तिकून गेलो पुन्हा झुल्याकडं. मग झुला पाहिला. झुल्यात येत होती मजा. मग छोटे झुले खेळलो इकडं तिकडं. ते व्यायामचे बघा किती मजा येत होती. मग तेजस आणि मी ते काय म्हणते विसरलो, लहानपणी आम्ही खेळो हे बघा, खाली वरी काय म्हणते, झुईंग काय होतं ते. मग तुम्ही नक्की सांगा याले कमेंटमध्ये का याले का म्हणतात, लहानपणी का खेळलो. मग इथं भेटला होता माझा मित्र बाबूवाला होता. तो पण घुमाले. त्याला पण वाटत होतं बाहेर खूप गरमी. हे बघा, मी किती मज्जाने खेळतो, कारण की लहानपणी शाळेत मी खेळो खूप वेळा. याचं नाव मी विसरलो, पण तुम्ही मला आठवण करून द्या कमेंटमध्ये काय आहे. मग त्याच्यानंतर आलो मी बाहेर आलो तर इकडं तिकडं पाहिलं, कारण तेजसचा प्रँक केला होता आम्ही. हे बघा, आता तेजस आहे बाहेर. आतमध्ये दिसला तेजस दिसला का तुम्हाला? सॉरी, कॅमेऱ्याची क्वालिटी थोडी लो आहे. बघा, आता तेजसला पाहायला आलो आम्ही. तेजस गेला कुठं, पण आता तेजसचा नाही, आता आमचाच प्रँक झाला आहे. आता तेजस काही दिसून राहिला नाही कुठं गेला. आता पाहा लागेल त्याला. वर्धा इकडं तिकडं सगळीकडेच धुंडून राहिलो. झुडपामध्ये गेलं कुठं काही समजून नाही राहिलं. एकदम खतरनाकच प्रँक झाला बाबा. प्रँक करता गलत गोष्ट आहे वाली. तुम्ही पण असा प्रँक केला असेल ते पण मला तुम्ही नक्की सांगा कायच्यात कमेंटमध्ये. आता बघा, हे इथं माणसं दिसत आहे पण तेजस काही दिसत नाही. आयला वर्धा पाहिली, सगळंच पाहिलं, पण इकडं गायबच झालं. कुठं गेलं तर पाहू आता हे कुठं भेटते. तर काही दिसून नाही राहिलं बाहेर. कुठं आहे हे माणसाला विचारलं मी, पण काही तो दिसला नाही. तर मित्रांनो, तुम्हाला तेजस दिसला तर तुम्ही फक्त नक्की सांगा, कारण मी खूप परेशान झालो हविता आता महावीर गार्डनमध्ये. ह्या पोट्ट्याने केलं माझा खूप दिमाग खराब, कारण की मी चाललो होतो प्रँक करायला आणि झाला माझाच प्रँक. हे काढली होती. मग आम्ही गेलो उसाचा रस प्यायले लास्टमध्ये. मग उसाचा रस घेतला. खूप थंड गार होता. हे बघा, हा मजा तर बघा यांची. थोडा बारीक तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. हा भाऊ पण खूप हसत होता. आणि कमेंट, फॉलो, शेअर सगळे एक सोबत करा फक्कान. याचे पुढचे पण पाहिजा नक्की. थँक्यू.
थँक्यू.